नमस्कार मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामीकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरता विशेष पॅकेज सरकारने घोषित केले होते आणि याचा जो काही GR आहे हा GR 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमितसुद्धा झालेला होता। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले असेल, शेतजमीन खरडून गेलेली असेल किंवा मनुष्य व पशुहानी झालेली असेल, घर पडझड किंवा इतर नुकसान झालेले असेल तर यासाठी मदत शासनाने जाहीर केली होती। तर रब्बी हंगामीकरता बियाण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत शासनाने जाहीर केली होती आणि 3 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा होती। तर ही जी काही मदत आहे ही मदत बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेली असेल आणि अजून असे बरेचसे शेतकरी आहे त्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही। तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणास काय करावे लागत होते, जे काही तलाठ्याकडून आपणास याद्या आल्या होत्या तर त्या याद्यामध्ये जो काही आपला व्हीके नंबर असेल तो व्हीके नंबर घेऊन आपणास आपल्याजवळील जे काही ऑनलाईन सेंटर असेल तिथे जाऊन आपणास ती KYC करावी लागत होती। KYC केल्याशिवाय आपणास हे जे काही अनुदान आहे हे अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होत नव्हते। तर मित्रांनो, हे जे काही अनुदान आहे हे अनुदान आपल्याला किती आलेले आहे किंवा आपली KYC पेंडिंग आहे का, तर ह्या जे काही गोष्टी आहे ह्या गोष्टी आपण चेक करू शकता। तर मित्रांनो, ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट 7 ते 8 महिन्यापासून बंद होती, परंतु आज ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट आता परत चालू करण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपण आपला आधार नंबर टाकून आपला व्हीके नंबरसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतात आणि हे व्हीके नंबरच्या आधारे आपण आपले स्टेटस हे चेक करू शकतात। तर ते कशा पद्धतीने करायचं त्याची माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मित्रांनो आपणास पंचनामा डिस्बर्समेंट स्टेटस असे टाईप करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट आपणास मिळून जाईल। जर वेबसाईट आपणास मिळत नसेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा, लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल। तर अशा प्रकारचा इंटरफेस मित्रांनो आपणास इथे पाहायला मिळेल। तर इथे सर्च विथ आधार आणि इथे सर्च विथ व्हीके नंबर। तर आधार नंबर हा प्रत्येकाकडे आहेच। तर व्हीके नंबर आपणास कशा पद्धतीने काढायचा, तर आपणास काय करायचे आहे, इथे आपला जो काही आधार नंबर आहे हा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर इथे क्लिक करायचे आहे। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर हे थोडंसं लोडिंग होईल, तर आपणास थोडासा इथे वेट करायचा आहे। जर आपली डिटेल्स इथे ओपन झाली नाही तर आपणास इथे परत प्रयत्न हे करावे लागणार आहे। तर परत आपणास हे पेज इथे रिफ्रेश करून घ्यायचे आहे, परत आधार नंबर टाकायचा आहे, सर्च या बटनावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो खाली अशा प्रकारे आपली डिटेल्स इथे ओपन होईल। तर यामध्ये आपला जो काही पंचनामा ID आहे हा पंचनामा ID इथे दाखवेल, फार्मर नेम इथे दाखवेल, त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट, आपला तालुका, त्यानंतर आपली जी काही ग्रामपंचायत असेल तिचे नाव इथे दाखवले जाईल। तर GR रेफरन्स नंबरमध्ये आपणास ज्या वेळेस शासनाची मदत ही मिळालेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची त्याची माहिती इथे दाखवली जाईल। तर यामध्ये आपण पाहू शकतात की हा दिनांक 10 डिसेंबर 2024चा शासन निर्णय आहे। त्यानंतर हा 16 ऑक्टोबर 2025चा अतिवृष्टीचा हा जो काही GR आहे तर हे GR आपण येथे पाहू शकता। त्याचप्रमाणे 4 नोव्हेंबर 2025 अतिवृष्टी बियाणे। तर अशा प्रकारची माहिती आपणास इथे दाखवली जाईल। त्यानंतर आपला आधार नंबर इथे दाखवला जाईल, आपला गट नंबर म्हणजे शेतीचा जो काही गट नंबर असेल तो आपणास इथे दाखवला जाईल, आपला एरिया इथे दाखवला जाईल। तर एरियामध्ये आपले जे काही बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रानुसार आपणास जी काही मिळणारी रक्कम आहे तर अमाऊंट, तर आपण इथे पाहू शकतात की इथे 34R साठी इथे 3400 रुपये मिळालेली आहेत। त्यानंतर इथे 53R ची मदत मिळालेली आहे 7208। त्यानंतर हे जे काही बाधित झालेले क्षेत्र आहे तर हे कमी लागलेले आहे, तर 28 गुंठ्याचे इथे 3808 रुपये हे मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे येथे अमाऊंटच्या पुढेच आपणास येथे व्हीके नंबर हा मिळून जाईल। आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की आपला व्हीके नंबर येथे आलेला आहे। तर यासाठी आपणास तलाठ्याकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती, परंतु ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट 7 ते 8 महिन्यापासून बंद होती। तर आपला आधार नंबर टाकून आपण आपला व्हीके नंबरसुद्धा अशा प्रकारे येथे काढू शकत होता। त्यानंतर येथे समोर पाहू शकतात की इथे रिजेक्शन रिझन आहे, स्टेटस आहे, त्याचप्रमाणे इथे होल्ड रिमार्क्स आहे, अशा प्रकारचे ऑप्शन आहे। तर स्टेटसमध्ये पेमेंट येथे सक्सेसफुल झालेली आहे या शेतकऱ्याची। तर
या शेतकऱ्याचे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट शासनाकडून आलेले सर्व सक्सेसफुल झालेले आहे आणि हे जे काही पेमेंट आहे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहे. तर हे जे काही पेमेंट आहे कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहे आणि किती तारखेला जमा झालेले आहे, तर त्यासाठी आपणास हा जो काही विकी नंबर आहे हा विकी नंबर आपणास येथे कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास येथे पंचनामा स्टेटस असे टाईप करायचे आहे. त्यानंतर एंटर करायचे आहे. त्यानंतर चेक युअर पेमेंट स्टेटस याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही विकी नंबर आहे म्हणजेच विशिष्ट क्रमांक आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे. सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर येथे आपला अकाउंट नंबर दाखवला जाईल. तारीख दाखवली जाईल 15/2/2025 या तारखेला या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये ही मदत मिळालेली आहे. बँकेचे नावसुद्धा दाखवले जाईल, अमाऊंट दाखवली जाईल, रिमार्क्स येथे दाखवलं जाईल जसे की येथे सक्सेस. जर आपले पेमेंट फेल झालेले असेल तर येथे फेल नावाचा मेसेज आपणास येथे दाखवला जाईल. त्याचप्रमाणे मी येथे दुसरा आधार नंबर टाकलेला आहे आणि सर्चच्या बटनावर येथे क्लिक केलेले आहे. त्यानंतर आपण येथे माहिती पाहू शकतात. येथे स्टेटसमध्ये येथे ई-के-वाय-सी पेंडिंग दाखवत आहे. पेमेंट रिजेक्ट झालेले आहे. येथे पण ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. तर या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. त्यामुळे हे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आहे हे पैसे या शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तर आपण येथे पाहू शकता स्टेटसमध्ये ई-के-वाय-सी पेंडिंग. आता इथे पेमेंट रिजेक्टेड झालेले आहे. तर त्यासाठी हा जो काही विके नंबर आहे हा विके नंबर मी येथे कॉपी करून घेतो आणि त्याचे स्टेटस हे चेक करून पाहतो. तर येथे स्टेटसमध्ये बँक नेम येणे दाखवत आहेत म्हणजे नाही. रिमार्क्समध्ये इनव्हॅलिड बँक आयडेंटिफायर, पेमेंट स्टेटस फेल्ड म्हणजेच या शेतकऱ्यांचे बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट फेल झालेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला हे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आहे ही मदत ही मिळालेली नाही. तर अशा प्रकारे आपण आपला आधार नंबर टाकून येथे विके नंबर हा प्राप्त करून घेऊ शकतात किंवा जर आपल्याकडे विके नंबर असेल तर तो विके नंबर येथे टाकल्याच्या नंतर इथे सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपला आधार नंबरसुद्धा येथे दाखवला जाईल. तर आपण आपले अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. आपल्याला जर अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत ही मिळालेली नसेल तर आपला आधार नंबर टाकून पहा. आपली ई-के-वाय-सी पेंडिंग आहे किंवा पेमेंट हे फेल झालेले आहे तर हे अशा प्रकारे एकदा चेक करून पहा. परंतु आपण जर आता ई-के-वाय-सी केली, जरी आपली ई-के-वाय-सी पेंडिंग असेल, आपण जर ई-के-वाय-सी जर आता केली तर ही जी काही मदत आहे ही मदत येईलच म्हणून ही गॅरंटी नाही. कारण की याला आता कित्येक दिवस हे उलटून गेलेले आहे. त्यामुळे आपण एकदा अशा प्रकारे आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. भविष्यात आपणास या वेबसाईटचा खूप मोठा प्रमाणात हा फायदा होणार आहे. परंतु मित्रांनो सांगायचे झाले की ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट कधी-कधी चालत नाही. कारण की 7 ते 8 महिन्यानंतर ही वेबसाईट कुठे आज चालू झालेली आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्या अर्जाचे स्टेटस हे एकदा चेक करून पहा. धन्यवाद.